मी रामाचा अभंग काय या ठिकाणी घेतला? जगद्गुरु तुकोबरायचा अंसायचा पाठ आहे. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे अक्षरशः. कारण अभंग पाठ का? जीवनात राम आहे म्हणून राम आहे हे ध्यान देऊन ऐका. जीवनात राम आहे म्हणून राम आहे. तुम्ही इथपर्यंत आला, जीवनात काय आहे? राम आहे की नाही? पाय व्यवस्थित आहे, हात व्यवस्थित आहे, बघतात व्यवस्थित, येणं व्यवस्थित आहे. जीवनात राम आहे म्हणून इथपर्यंत आलात. जीवनात राम आहे म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन रामाचं भजन, रामाचं गुणगान आनंदाने म्हणतोत, गातोत, आहे की नाही? हसतोत, खेळतोत, बागडतोत. पण एक सांगू महाराज, रामाच्या नावाला सुद्धा एक केंद्रबिंदूची गरज आहे आणि तो केंद्रबिंदू म्हणजे सतीश बाबांचा मठ आहे. एक महत्वाचं या ठिकाणी सांगतोय बाबा. सहज बोलता बोलता माणसं अशी जर अशी भांडणावर आले ना थोडीशी अशी, तर ते काय म्हणतात माहिती आहे का? हे जाऊ दे ना, काय त्यात काय राम आहे, काय म्हणतात, काय ए जाऊ दे ग, भांगार भोंगारच्या नादाला लागला, काय ए त्यात काय राम आहे रे, होतं का नाही? आणि ज्याच्यात राम आहे तोच या मंडप मध्ये आणि या ठिकाणी देवस्थानच्या रजकणामध्ये येऊ शकतो. ज्याच्यात राम नाही ते इथपर्यंत येऊ शकत नाही. फक्त थोडं जाग करा, है की नाही? हमारे राम जी से राम राम कहियो जे हनुमान. टाळे वाजण्यानं अशी कडकड मस्त सुंदर हळूहळू बरं वाटतं. तू काय पुतळ्या घेत बसल्या, राम पाहिजे का नाही? जागा झालेला. हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसति लोक बुजागर. राम दूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नाम. हमारे 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 राम जी से राम राम कहियो जे हनुमान. कहियो जे हनुमान, कहियो जे हनुमान, कहियो जे हनुमान, कहियो जे हनुमान. हमारे 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 राम जी से राम राम कहियो जी हनुमान. हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान. हमारे राम जी से तुम्हाला आज फक्त मी रामच सांगणार, दुसरं काहीच सांगणार नाही बाबा या कथेतून, या कीर्तनातून. ते बोला असं का? एक सांगतो बाबा, 22 तारखेला माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे. ते बोलतात तुमचं एकटाच आहे का? प्रत्येकाचा आहे म्हणून आपापला वाटून घ्या. काय म्हणतोय? प्रत्येकाचाच आहे म्हणून वाटून घ्या. आणि त्या दिवशी 22 जानेवारीला रामरायाचा अभिषेक आहे. स्वतःच्या राजधानीमध्ये 500 वर्षाचा वनवास माझ्या रामचंद्राने भोगला आहे. किती? 500 वर्षाचा, 14 वर्षाचा नाही. अरे ती एवढी काही वाईट होती तर फक्त 14च वर्षाचा दिला. आपण एवढी वाईट आहेत की 500 वर्षापर्यंत आपला हिंदू त्या ठिकाणी जागा होता. जागा नाही असं नाही बाबा, 7 लाख लोक त्या ठिकाणी मारले गेले माहिती का? आज आम्ही जे या ठिकाणी पाहतोय ना की आज या ठिकाणी रामाचा राज्याभिषेक, अरे 7 लोकांची त्या ठिकाणी बलिदान दिलं, तेव्हा आम्ही आमच्या या चक्षुने या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक 22 जानेवारीला त्या ठिकाणी पाहतोय.
एकच हनुमान निर्माण झाले. हो, एका हनुमानाने कार्यक्रम केला महाराज. विठ्ठला विठ्ठला एक हनुमान भारत देशाला लाभले तर या भारत देशाचं सोनं होतं महाराज. आणि एक महत्वाचं आहे महाराज, त्या हनुमानाच्या नावाने मी स्वतः टाळी वाजवतो. राजकारणातील चुलीत काय घेणं नाही आपल्याला. ज्याने कार्य केलं, ज्याने काम केलं, त्याच्याकरता तू वाहवा केली पाहिजे ना बाबा. आता काय म्हणतात त्यांचा धंदाची येडी हळद, त्यांचा काय धंदा आहे रे? साधूला धंदा असतो पुढं. धंदा तुला आहे, तुला खिसे आहेत ज्यादा, त्याला खिसे काही नाही. हो, जे करायचं ते कोणासाठी? माझ्या रामासाठी. आणि एक सांगू का बाबा बरं का, ही आता नाही कळत, ही मेल्यावर कळत. राम किती महत्वाचं आहे तो नाही मेल्यावर कसं काय कळतं बाबा? बघा ना तुम्ही, मेल्यावरती राम आहे की नाही हे मेल्यावर कळतं. ज्याची तिरडी बांधलेली आहे, ज्यावेळेस प्रेताला आंघोळ घातली, आंघोळ घातल्यावर तिरडी बांधली, तिरडी बांधल्यावरती त्या ठिकाणी ते 4 खांदेकरी पुढे, त्या ठिकाणी मडकं धरणारा त्या ठिकाणी तो पुढे. खांदेकरी काय म्हणतात प्रेत उचलायच्या वेळेस? कृष्ण म्हणतात का राम राम म्हणतात? इकडे काय म्हणतात? इथं जवळ काय देवळं, इकडे इकडे जवळ पलीकडं काय बसल वाटा उचलताय या ठिकाणी उचलून न्यायचंय ना. मग उचलताना ते खांदेकरी काय म्हणतात? राम राम राम. कसे का असतं ना, प्यालेले बिगर प्यालेले, माळकरी बिगर माळकरी, आहे की नाही? पण म्हणतात ना त्या ठिकाणी काय, हे काय उचला काय, ए राम राम म्हणा, राम 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 म्हणतात ना. कोणा करता? कोणा करता? खांदेकरी 4 जे म्हणतात राम राम म्हणून उचला. कोणा करता? प्रेता करता म्हणतात का शेजाऱ्या पाजाराला ऐकू जावं म्हणून म्हणतात? राम कोणा करता नेमकं? ते माणसा करता जे आले तसे ते तंबाखू वगैरे खाऊन, बाबा बिबा खाऊन. कोणा करता? राम कोणा करता? महत्वाचा मुद्दा सांगतो या ठिकाणी मी. राम त्यासाठी जे झोपलंय का, झोपलेलं जे बांधलंय का, त्याचे पंचप्राण ह्या मेंदूमध्ये येऊन साठलेले असतात. कुठं? हे सगळं बंद पडतं. इथलं खोकं मुठभर हे बी बंद पडतं. नाड्या बंद पडत आहेत. नाड्या म्हणजे शिरा बंद पडत आहेत. आणि सगळं झाल्यावरती मात्र इथं प्राण आलेले असतात. आणि हे राम त्यासाठी असतं. बाबा तू जिवंत होता तरी राम, आणि तुला उचलून तो जाळण धुपण काढायचं तरी सुद्धा राम, आणि तुझी राग जमा करायची तरी सुद्धा राम. म्हणून राम जिवंत पाहिजे आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये. याला त्याला नाव ठेवायचे बोगस भंगार कार्यक्रम झाला. विठाला विठाला म्हणून अभंग निवडताने अभंग या ठिकाणी ज्याला भंग नाही असा अभंगच आहे अभंगाचं प्रथम चरण. आम्ही रामाचे राऊत, आम्ही रामाचे राऊत, रामाचे राऊत, आम्ही रामाचे राऊत, वीर झुंजार बहुत, वीर झुंजार बहुत, वीर झुंजार बहुत, वीर झुंजार बहुत, मन पवन तुरंग, मन पवन तुरंग,
जगद्गुरु तुकोबराय आम्ही रामाची राऊत. राऊत बाबाची आठवण आली ना, म्हणणारी बी राऊतच आहेत. आम्ही रामाचे असाच अभंग घेतला बाबा. ते अर्धे अडकुंडाने एक शान होतं, ते म्हणजे आम्ही रामाचे आऊत. अर्धे अडकुंडाने पिवळे झालेले परमार्थ जास्त आहेत. असं ते फुल भरलेलं जे गाडगं असतं का ते अजिबात आवाज नाही करीत, पण ते अर्ध मडकं भरलं असतं त्याचं हिसळत चलत. हां, परमार्थ सुद्धा तेच आहे आणि प्रपंच सुद्धा तसंच आहे. त्याच्याकडे जास्त संपत्ती असते का ते जरा असं थोडंसं जसे जरा असं मान झुकून चलत. म्हणजे जे दीर्घदमडीचं शान असतं का, हां, लोकांची संपत्ती हडप केलेली, ते असं छातड काढूनच चलत पुढं. मंदिरात सुद्धा जात असते पहा तुम्ही, त्याला आपण जे हरी घातला, जे हरी म्हणा, जे हरी. अरे आणतो काय दलिंद्रा का म्हणतो माहिती का महाराज? मी थोडंसं लिंबाच्या पालीवर बोलतो, माझा रागला तर काय हरकत नाही मला. विठ्ठला 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 वारकरी संप्रदाय म्हणजे सुधारण्याचा चान्सेस भरपूर. खटनट यारे शुद्ध होणे, इथं शुद्धता सांगितलेली आहे. राम कशासाठी? प्रेम किती करायचं असतं सगळ्या अख्ख्या कुटुंबावर, त्यासाठी राम पाहिजे. काय पाहिजे? त्या म्हाताऱ्या म्हणजे आपल्या म्हातारी माणसं आहेत ना, जुन्या जुन्या ज्या स्त्रिया आहेत, बाबा काय तुम्ही एक सांगू का, माझा मोठा लेख आहे ना. म्हटलं हा, तो रामासारखा आहे. कसा आहे बाबा? मोठा लेख आहे ना माझा, रामासारखा. आणि लहाना जरा लक्ष्मणासारखा आहे. जरा करतं कधी मध्ये येड्यावानी, पण माझा ना हा. आणि मी रोज आलापाला घेत असते त्याचा आल्यावरती. हा, पण ये की बाबा, माझं दररोज दर्शन घेतो त्यो. पदवी कोणती भेटली त्याला मोठ्याला? कोणती पदवी भेटली? का पदवी भेटली माहितीये का? हा, पदवी भेटण्याचं एकमेव कारण आहे, नुसतं सांगितलं काही काही नाही. 14 वर्ष बर का, किती फक्त सांगितलं. बापाने सांगितलं नाही जा म्हणून. कोणी सांगितलं? अरे आईने सांगितलं. 14 थोडे थिडके नाही तिथं. 14 दिवस जर म्हटलं या ठिकाणी दिंडीत निघाल तर आपले जवळजवळ 56 फोन घरी असतील. बरं आहे का, बरं आहे का, बरं काय मरायला चालला का तिकडे? माग नाही येणार का कधी मध्ये? 14 वर्ष त्या ठिकाणी चाललो, फक्त आईचा आदेश, आणि आदेश आईचा मान्य करणाराला राम असं म्हणतात महाराज. यापेक्षा पुढे जाऊन सांगू, थोडस पुढे जाऊन सांगतो. वनवासात असताना लक्ष्मणाच्या अंतःकरणामध्ये विकल्पाने घर केलं होतं. काय केलं? लक्ष्मणाच्या अंतःकरणाने विकल्पाने घर केलं होतं. ते विकल्पाचं घर निघण्यासाठी राम प्रभूजी ज्यावेळेस भरतलालजी सगळी सामुग्री घेऊन आले, त्यावेळेस मात्र भरतलालजी येत आहेत हे मात्र प्रभूला माहीत असताना सुद्धा प्रभू रामचंद्राने भरताकडे पाठ केली होती. हे माहिती आहे का रामायण? म्हणजे साधा प्रश्न विचारतो मला, जाऊ द्या. ते म्हणतात काय रामायण सांगितलं आणि काय रामायण सांगितलं. साधा प्रश्न आहे. काही काहीचं माहेर कुठलं आहे आजचं? गुगल बिगल करा सर्च. राम काय म्हणतात बाबा, रामायणचं म्हटलं ना कोणती कथा लावायची, करायची नाही म्हणत, लावायची. रामायण कशासाठी म्हणलं का आम्ही उकळून पेलो होतो. रामायण उकळून, अरे मला सांगा ना कसं प्यायचं उकळून. मी पानं त्यातली या ठिकाणी फाडतो, टाकतो पातळीला, पिऊन घेतो बाबा. भावाच्या अंतःकरणातला विकल्प बाहेर काढण्याकरता भगवान प्रभू रामचंद्राने अतिप्रिय भाव त्या ठिकाणी भरत आहे, परंतु पाठ केली. काय केली पाठ माहितीये का? भरत या ढोपरावर आला होता. ढोपरावर का? माझा भाव ह्या रस्त्याने गेला आहे. कोणत्या? ह्या रस्त्याने माझे बंधू गेलेले आहेत आणि त्यांच्या पावलावरती माझा पाय पडेल आणि ते पाप मला लागेल.
हे ढोपरं फुटले होते बाबा, हे ढोपरं फुटले होते, असं रक्त निघलं होतं सगळं. असं कोणाचं? भरताचं. तरी पण पाठीमागं का रामाला माहित नाही भरत आलेला आहे म्हणून, माहित आहे, पण ह्याच्या अंतःकरणातला, लक्ष्मणाच्या अंतःकरणातला तो जो काय आजच्या हिशोबात सांगतो, जाऊ द्या, आजच्या हिशोबाने व्हायरस घुसला होता, म्हणजे विकल्प घुसला होता, तो काढायचा होता. आणि तो काढण्याकरता राम प्रभूने पाठ केली का, जोपर्यंत हा म्हणत नाही तोपर्यंत मी भेटणार नाही. रामप्रभूकडे एकच होतं का, रामप्रभूकडे अंतःकरण धुवून काढण्याची जी क्षमता होती बर का, अंतःकरण धुवून काढण्याची आणि सेट करण्याची जी क्षमता होती ती मला कुठं दिसली नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस भरतलालजी आले त्यावेळेस लखनलालजीने ज्यावेळेस सांगितलं, प्रभू आपला भरत आलाय, प्रभू त्याला भेट द्या. महाराज ज्यावेळेस गर्कन अशी ओळले ना, ज्यावेळेस जागेवर वळले ना, त्यावेळेस फक्त लक्ष्मणाने डायरेक्टली प्रभू रामचंद्राला भेटताना पाहिलं स्पीड किती असेल. ज्यावेळेस गणित असं झाले ना, असं तर स्पीड एवढा होता की डायरेक्ट भरताच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाचा किरणाचा वेग सांगू का किती. हे सकाळी नाही का या ठिकाणी सगळे देव आपल्या जवळ येऊ, फक्त विश्वास ठेवा. 1,86,709 किलोमीटर प्रति सेकंदाला, सेकंद सांगतोय, सूर्याच्या प्रकाश किरणाचा वेग हे त्याच्यापेक्षा 2.5 पटीने प्रभू रामचंद्र जवळ गेले होते. विठ्ठला 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 उपदेश उपदेश. भैया काय सगळी साधन सामुग्री आणली राज्याभिषेकाची. माझी आई कपटी आहे, पापी आहे, सर्व गोष्टी आहे. स्वतःच्या आईला पापी म्हणणारा एकमेव भरतलाल. रामायणामध्ये याची या ठिकाणी शहानिशा झालेली आहे. भरत या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी म्हणतात, भरता अजिबातही काही पापी नाही. मग दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकईना दोषी भरता अजिबात काही दोषी नाही. माय कैकईना दोषी दोषी नव्हे तात. राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. क्षणिक तेवे आहे बाळा क्षणिक तेवे आहे बाळा मेळ मानसाचा. पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगते. भरताला सुंदरसा या ठिकाणी उपदेश केला आणि एक चरण तुम्हाला ऐकून दाखवतो महाराज. ते मृत्यूचं चरण हे सगळ्यांनी या ठिकाणी डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. दोन ओंडक्याची होते. कोण दोन ओंडके? पती आणि
पत्नी दोन ओंडक्याची होते सागरात भेट. कोणता सागर महाराज? प्रपंचाचा सागर. त्यातलं एक जणाचा मृत्यू झाला. एक लाट तोडे दोघा पुन्हा नाही गाठ. एक मृत्यूची लाट एक तर पत्नीला घेऊन जाते नाही तर पतीला घेऊन जाते. म्हणून क्षणिक तेवे आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ठला ठला म्हणून अभंगाचं चरणच निवड. आम्ही रामाचे सेवक. राऊत म्हणजे सेवक. कोणी? आम्ही रामाचे सेवक आहे. पण सेवक असून ज्या ज्या वेळेस कणखरतेचा प्रसंग येईल त्यावेळेस हेच सेवक आम्ही रामाचे सेवक आहोत. पण ज्या वेळेस या ठिकाणी रामप्रभूला आमची गरज आहे, आमची म्हणजे हिंदूंची, ज्या वेळेस रामप्रभूला हिंदूंची गरज म्हणजे आपली गरज आहे त्यावेळेस आम्ही रामाचे राऊत. पुढे वीर झुंजार बहुत. काय? आम्ही वीर झुंजार. आपले बीडचं झुंजार नेता आठवलं मला, कारण 8-9 वर्ष तिथं जरा मोतीरामजी वरपे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये काढले. म्हणून झुंजार आल्यामुळं 2 आडनाव झाले. आमच्या बाबाचं नाव बी राऊत आहे आणि राऊत बाबाची आठवण झाली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक महत्वाचं, आपण तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. कारण का? अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्या महात्म्याचं आहे ते महात्म्य म्हणजे आमच्या काळजातला ताईत. जरा मराठी भाषा, काळजातला ताईत म्हणजेच हरिभक्त परायण सतेज महाराज. जसे भारत देशाला प्रभू रामाची गरज आहे तसेच पाटोद्याला महाराजांची गरज आहे. इथं लहान लहान लेकरं येतात, शिकतात, हरिपाठ म्हणतात. सुंदर या ठिकाणी पखवाज, या ठिकाणी आनंद बाबाच्या इथे बालशिबिर काढलं होतं ना. आनंद बाबा बालशिबिर झालं वाटतं ना. बालशिबिर झालं होतं. संस्काराचं केंद्र जर बीड जिल्ह्यामध्ये कुठं असेल या ठिकाणी आपला मठ आहे. जरा खना वाजन होतं काय कंजूस असं मिळमिळीत मला नाही जमत महाराज. पहिल्यापासून ती सवय, घाण सवय मला. एक तर वाजायचीच नाही आणि वाजायची असेल जरा असे उघड टिंगल केले म्हणे विठ्ठला 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 विठ्ठला. एक महत्वाचं, ज्याने ज्याने रामाचं दास्यत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं, हनुमंतरायाने रामाचं दास्यत्व केलं. भगवान बजरंग बली या ठिकाणी कोण आहेत? सबसे बडा बंदर, सगळ्यात मोठं वानर कोण आहे माहितीये का? भगवान शिवजी 11वा रुद्र. आणि तीच कथा या ठिकाणी तुम्ही ऐकताय महाराज आनंदाने सुंदरपणे. अंजनीच्या सुता ते बघा ना, हळूच लगेच बाबा नुसतं म्हटलं मी अंजनीच्या सोता खाल्लं तुला रामाचं वरदान घ्यायचं थोडस. मला लय ब्रह्माचं झाड उभं करता येत नाही रामकृष्ण. जसं आपलं जसं अगदी सगळं हायवे असतो ना त्याच्यावरती गतिरोधक पुढंच काही नसतं.
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता एक ताळी अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी सेवा लहानपणी गेला से तू सूर्याला धराया घाबरले हे धरणे थरथरले आसमान घाबरले हात वर करून एक ताळी, हा एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राम प्रभूचा आशीर्वाद आणि भगवान भोलेनाथाची कृपा जेवढे इथं आले तेवढ्यावरच राहील बाकीच्या दलिंदरावरती राहणार नाही तुम्ही डायरेक्ट दलिंदर म्हणता मग काय म्हणायचं त्यांना अरे एवढी वाहती गंगा चालली इथे या ठिकाणी एवढा मोठा सप्ताह चाललाय दान धर्म चाललाय लोक पंक्ती घालते सुंदरपणे महाराज आणि एक सांगू का मरायच्या अगोदरच अन्नदान केलं पाहिजे माणसाने तर ते कर्णासारखं होतं कर्णासारखं तुम्हाला कर्ण माहिती आहे का तुम्हाला माहीत असं ना कर्ण हां ते कर्ण असं आहे हे पितळ पंधरवडा का तयार झाला तुम्हाला सांगतो ना म्हणजे पंक्ती का घालायच्या मठाला वर्गणी का द्यायची हां म्हणजे एक सांगतो ना मठाला वर्गणी का द्यायची आणि इथे आल्याच्या नंतर परमार्थामध्येच पंक्ती का घालायच्या अन्नदान का घालायच्या आपल्याकडं पितृपंधरवडा असतो ना हां पितृपंधरवडा का निर्माण झाला त्याचं कारण तुम्हाला सांगतो कर्णाने जन्मभर काय वाटलं अन्नदान केलं का सोनं भिनं वाटलं काय वाटलं सोनं वाटलं लक्षात ठेव बरं का सोनं वाटलं कर्णाने सोनं नाणं हिरे माणिक जेव्हा सगळं वाटलं पण अन्नदान घातलं मेल्यावरती ज्यावेळेस वरती गेले त्यावेळेस त्यांना काय वाटलं माहिती आहे का जेवायला हां काय वाटलं असं एका ताटलीमध्ये सोनं एका ताटलीत माणिक मोती आणि एका ताटलीत हिरे ब्रह्मदेव म्हणले हां करा पुंडलिका करा कर ना मला पुंडलिका करा हे सोनं हे नाणं हे हिरे जड हे कशाला हे म्हणले तुम्हाला खाण्यासाठी म्हणले का हेच भेटतं म्हणले जैसा करेगा वैसा तो भरेगा जे खाली वाटलं ते वर मिळणार आहे ते म्हणतात मग हे कसं काय 2 मिनटं सांगतो आपल्याकडं माणसं मेल्यावरती 9 दिवस जीव घालायची पद्धत आहे कोणाला पानाड्याला तुम्हाला माहिती आहे का तुम्ही गरुड पूर्ण ऐकलेली माणसं आहेत हां मग नेमकं प्रत्येक दिवसाला का जीव घालायचं माहिती आहे का मेलेला माणूस जो मेला आहे त्याचं प्रत्येक दिवसाला असं इथून सुरुवात होतं म्हणजे प्रत्येक दिवस झाला का एक दिवस झाला की इथून इथपर्यंत ते हवेत एक बॉडी तयार होते हवेत तुम्हाला दिसत नाही कुठं हवेत नंतर दुसऱ्या दिवशी भोजन झालं म्हणूनच त्या ठिकाणी रात्रीच्या अगोदर जेव घालावं लागतं कोणाला पानाड्याला मग ते दुसऱ्या दिवशी एवढं येतं तिसऱ्या दिवशी एवढं चौथ्या 5व्या 6व्या 7व्या 8व्या आणि 9व्या दिवशी आणि 10व्या दिवशी पिंडदान आपण करतो 10व्या दिवशी पूर्ण बॉडी तयार होते कुठं हवेमध्ये पहा बरं का म्हणून 10व्याला पिंडदान आपण करतो आपलं सुतक केव्हा फिरतं भावकीच केव्हा फिरतं 10व्याला बरोबर नाही उत्तर द्या ना अहो हेच महत्वाचं आहे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मला 10व्याला फिरतं का नाही भावकी सुतक कुंकू लावलं सुतक
फिटलं. टिकली लावल्यावर फिटत नाही. टिकली लावल्यावर कसं सुतक फिटन महाराज? टिकली नाही फिटत ना. मग काय लावलं लागतं त्याच्याकरता? कुंकू लावं लागतं. कुंकू लावलं की सुतक फिटतं. बरं, आता हे झालं. हां, 10व्याच्या दिवशी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या. आपलं घरातलं सुतक कधी फिटतं? समज हे झालं भावकीचं, पण घरातलं कधी फिटतं? 13वा, तुमचं 14वा, बरोबर. हां, गरुड पुराण जर नीट वाचलं आणि नीट ऐकलं तर 11व्याला घरातलं सुतक फिटतं. कधी 11व्याला घरातलं सुतक फिटतं. आणि फिटल्यावरती मात्र 13व्याला ज्यावेळेस पुन्हा तुम्ही पिंडदान करता त्यावेळेस तो जो आत्मा असतो तो पिंडदान प्राशन करून प्रवासाला निघतो यमराजाबरोबरती. आणि त्या ठिकाणी जात असताना 247 योजन दररोज त्या आत्म्याला फिरावं लागतं. 247 मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार करा. या ठिकाणी 13 ने गुणा 3100 किलोमीटर होते. किती आत्म्याला किती फिरावं लागतं? तुम्ही म्हणता ना आता डायनामिक्स गरम लागली करायला घेतले. हे सांगितलं गेलं पाहिजे तुम्हाला. आणि कीर्तने व्यासपीठ तुम्हाला या ठिकाणी जागा करण्याकरता आहे ना. 3100 किलोमीटर आत्म्याला या ठिकाणी यमराजासोबत फिरावं लागतं. आणि महिन्याच्या आपण जो महिन्याला पाहुणा जेव घालतो त्याला फिरत असताना महिना लागतो. जवळजवळ 16 गावामध्ये लागत येत. यमपुरीला जाताना यमपुरीची या ठिकाणी राजधानी सांगितली. यमाची राजधानीचं नाव काय? हुशार माणसं आहेत तुम्ही. मास्तर की अडाणी थोडेच आहेत बाबा. आम्ही काय जाऊन आलो काय तिथं? यमपुरीला या ठिकाणी जी राजधानी आहे यमराजाची, जिथं लेखाजोखा होतो, त्या नगरीचं नाव आहे संयमिनी. काय? संयमिनी. ध्यानात ठेवा. म्हणजे 3100. हां, आणि महिन्याला जीव घालणारा, बरं का, महिन्याला जीव घालणारा. माझ्याकडे पहा, महिन्याला जीव घालणारा पाहुण्याला जीव घातलं की हे प्रवासात जात असताना याला प्रत्येक महिन्यालाच हे भेटतं. मध्ये मिळत मध्ये मिळत नाही. आणि मध्ये वैतरणी नावाची एक नदी आहे. आणि ती नदी पार करीत असताना तिची वाळू तप्त आहे. तिच्या अलीकडं तप्त वाळू असल्यामुळं आपण ब्राह्मणाला त्या ठिकाणी चपला देतो. तर माणसं महाराज काय द्यायची गरज आहे? नको देऊ नको. तुला सांगितलं कोण द्यायची? इथं या ठिकाणी जीव घातलं, सगळ्या गोष्टी केल्या की तिथं मिळतं. ती म्हणाल तुम्ही अजिबात गप्पा हाणू नका. इथं दिल्यावर तिथं कसं मिळेल बाबा? सांगतो. मला 1 लाखाची गरज पडली आणि माणूस ठाण्यामध्ये दिघे साहेबांच्या कुठं आहे? ठाण्यामध्ये. आणि 1 लाखाची गरज मला ढेकळात बसल्यावर पडली. तिथं ढेकळ होते, वर येड्या बाबळी होत्या. हां, शेतामध्ये पहा बरं का. फक्त फोन केला, ट्रान्झॅक्शन पाहिजे होतं 1 लाखाचं. ठाण्यातला माणूस लगेच बटन दाबितो. खटा 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 खटा. काय करतो पहा बरं का. काय करतो? बटनं दाबतो. आणि बटनं दाबले की क्लिक केलं की काही सेकंदात पैसे कुठं? हे डाबड्यात. कोणत्या? ढेकळात, येड्या बाबळी खाली. नाही म्हणजे सांगितलं गेलं पाहिजे. हे मी सांगितलं गेलं. काही खेळलंय हायफाय. 4 पुस्तकं वाचले की आम्ही आय एम ब्रिलियंट, आय एम क्लेवर. बाकीचे काय उदास आहेत का बाकीचे? विठ्ठला 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 मग तिथून ठाण्यातून पैसे निघाल्यावरती त्या रायमोच्या घाटात गुतत नाहीत, तांबा राजुरीत गुतत नाहीत, इथं चोमळी फाट्यावर अडकत नाहीत. मग ते पाठवत्यात बरोबर ढेकळात जे माणूस बसला की येड्या बाबळी खाली तिथं लगे टंग वाजलं. आले 1 लाख. आले का नाही 1 लाख? ही जसं हवेतून होतं ना, हवेतून तसं इथं जेवढं कराल. आता या ठिकाणी अन्नदान चालू आहे महाराज. अखंड अन्न छत्रालय चालू आहे. इथं ज्यावेळेस तुम्ही वर्गणी द्याल, अन्न छत्रालय या ठिकाणी चालू आहे. त्याचं सगळं पुण्य महाराज त्या परिवाराला लाभत असतं. म्हणून पंक्तीला माणसं मला द्या करतात. त्यांच्या नावाने मी टाळी वाजवतो. आणि परत सांगतो महाराज, जेवढा हा जो आपला गड आहे ना, गड म्हणजे संस्थान, हे संस्थान मोठं करण्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा हात आहे महाराज. सगळ्या वानरसेनेचा हात आहे.
तेव्हा हे असा विशाल या ठिकाणी जसं रामाने पूल बांधला का माकडीने बांधला डोकं लावून थोडं सोपे कोणी बांधलं पूल कोणी बांधलं रामाने बांधला हा रामाकडे रिबीन कापायचं कार्यक्रम होता पण बर का पण ज्या माकडाच्या अंतःकरणामध्ये इथं राम होते ना इथं त्यांचेच दगड तरली महाराज ही ध्यानात ठेवा. आज पाटोदा शहरामध्ये भरपूर राम आहेत पण ज्यांच्या हृदयातला राम जागा आहे तोच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये आज कीर्तन ऐकतोय. आपलं कर्णापर्यंत आलं होतं. कर्ण म्हटलं ब्रह्मदेवा हे खाता येत नाही मग दुसरं काही द्या ना मिळेल ना का तुम्ही कीर्तन नाही काय तुम्ही वाचित केले कर्म झाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले भूतलावर कर्णाला यावं लागलं आणि आल्यावरती मात्र 15 दिवस त्या ठिकाणी अन्न छत्रालय बांधावं लागलं सुरू करावं लागलं लोकांना अन्न खाऊ घालावं लागलं म्हणून कर्णाचं या ठिकाणी उत्तरदायित्व म्हणून पितृपंधरवाडा निर्माण झाला. म्हणून आम्ही आमच्या मायबापाचे पितळ घातले पाहिजे पण काशीला गेलेली फार दीडशाने एकदाच काशी करतं पण आम्हाला असं वाटतं बरी काशी केली यांनी. तिकडे जातो झोपून रगेबेगी पांघरून तिकडचे ब्राह्मण तिथल्या ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणत नाहीत मग पांड्या काय म्हणते तुम्हाला काय माहित आपला धंदाच ते म्हणतात हे उद्योगच आपला. मग तिथे गेल्यावरती तिथले ब्राह्मण सांगतात तुम्ही आता पिंडदान केलं हो आता 10व्याचं 13व्याचं वर्ष श्राद्धाचं खायचं नाही पण हे 150 आणं येडी हळद त्या ठिकाणी हे विचारित नाही किती दिवस खायचं हे त्यांनी सांगितलं नुसतं का अरे बोलत सुद्धा राही तिथं गेल्यावर यांची दात खिळी बसती अक्षरशः खरंच बाबा कारण त्यांना माहिती आपलं गाव लयला आम्ही शायनिंग करून जमायची नाही. अरे पण प्रत्येक वारकऱ्याने या ठिकाणी ठरवावं भारत देश माझा आहे ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी जर अनिष्ट पद्धत असेल तर वार केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला मला एक सांगा किती महिने 10व्याचं खात नसतं 11 महीने तक किसी का गाना नहीं गाना कोण म्हणतं ते मला भी तसंच म्हणले 11 महीने तक महाराज जी किसी का गाना नहीं गाना म्हणजे 11च महिने ना पुढं नाही सब चलता है फिर म्हणून 11 महिने सांभाळा बाकीचं सोडून द्या आणि अन्नदान तुम्ही खाल्ल्याचं पुण्य मेलेल्या माणसाला लागू द्या बरं का. लय अर्धे हळकुण आणि पिवळं होऊन जमत नसतं ही म्हण आपलीच आहे ना काय म्हणा तू का खात नाही बाबा
मला जमत नाही, तू मेल्यावर अख्ख्या गावाने तो खाल्लं नाही पाहिजे, असं फरमान काढलं पाहिजे ग्रामपंचायतने. का हे कोणाचंच खात नव्हतं, याचं कोणीच खायचं नाही. हा? विठला 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 विठला. म्हणून आम्ही रामाचे राऊत, वीर झुंजार बहुत. मग आम्ही वीर आहोत, झुंजार आहोत. आमच्याकडे या ठिकाणी जर देव कार्य असेल तर आम्ही तुटून पडतो महाराज. आम्ही झुंजार आहोत. झुंजार कोणाला म्हणायचं? देव कार्य सुरू आहे ना, या ठिकाणी पत्रवळ्या वाढायच्यात ना, या ठिकाणी वाढपे कमी पडलेत ना, सतरंजी हात राहायची ना, या ठिकाणी बाबा येणार आहेत ना, चला काय हरकत नाही. जे पडल ते काम त्या ठिकाणी अकाउंटला जमा करीत चला. आणि हे अकाउंटला जमा करीत चाललेलं पुण्य पंढरपूरला शाखाधिकारी बसलेले आहेत. उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविका विठू कैवल्याचा गभा, विठू कैवल्याचा गभा 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 भाविका जाणे, भाविका जाणे, भाविका उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. आम्ही रामाचे राऊत, वीर झुंजार बहुत. पण कधी हे मन करारे तू रंग, तू रंग मन पवन तू रंग, हे मन पवन तू रंग, मन पवन तू रंग, हे मन पवन तू रंग, तू रंग मन पवन, हे मन पवन तू रंग, मन पवन तू रंग. हाती नामाचे फिरंग, हाती नामाचे फिरंग, हाती नामाचे फिरंग, हाती नामाचे फिरंग, हे मन पवन तू रंग, तू रंग मन पवन तू रंग, हे मन पवन तू रंग, मन पवन तू रंग. मन पवन तुरंग, मन पवन तुरंग. मन आहे ना, मन ते ओढाळ गाईसारखं आहे महाराज. त्याला फक्त रामाचं नावच कंट्रोल करू शकतो, दुसरं काही नाही. एक राम, एक कृष्ण, एक शिव आणि एक दत्त. ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले का दिसले? दिसले. आणि दत्ताच्याच रूपाने सतीश बाबा दिसले महाराज. एकदा टाळी. मला हे मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे
दत्त गुरु दिसले दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. ते म्हणून महाराजांना दत्ताची उपमा का दिली महाराज? जे दीन होते, जे पतित होते, जे गरीब होते, फक्त आश्रमाची कास धरली. मी तुम्हाला नवा नाही महाराज. इथं ज्यावेळेस हा सभा मंडप होता, बाबाजी पलीकडे राहत होते. कुठं राहत होते तुम्हाला तर माहिती, सगळ्यांना पलीकडे राहत होते. एकदा आलो सहज, बाबा म्हणले महाराज भोजन करण्याकरता या. म्हणलं येतो. आलो इकडं ताईसाहेबांनी पापड्या घातल्या होत्या, अजून तेच सभा मंडप आहे पलीकडचं, शब्दाण्याचं पापड्या घातल्या होत्या. मी आलो आणि आल्याच बाबांनी पाहिलं, उठले. आता शब्दाण्याच्या पापड्या म्हणले कशा असतात? पांढऱ्याच ना, आमच्या तिथे काळ्या घालते. पांढऱ्या, खालचं मेन कापड बी काळं होतं नाही ना, पांढरंच होतं ना. अच्छा, ज्यावेळेस मला पाहिलं ना महाराज, त्यावेळेस धावत पळत निघाल्यावरती नेमकं पापड्याहून सटकले. जसे तेवढे सटकले, ही पूर्ण बॉडी सटकून गेली आणि खाली तिथं अशी वीट होती ठेवलेली वीट, त्या विटेवरती हे पडलं थडाल सिरियस. दुसरा असताना महाराज, लहान मेंदून मोठ्या मेंदू दोन्ही बाहेर आले असते फुटबॉलसारखी, पण दत्तगुरूची कृपा एवढी महाराज, माझ्या समोर चमत्कार घडलेले. तेवढ्यात परत उठले. मला म्हणले काहीच झालं नाही. मला बाबा एवढं तुम्ही जोरात पडले, आणि मग आम्हाला जेवायचं होतं महाराज. म्हणलं बाबा उगा इथं बिगर माळकरी पाहिजे होता, त्याची माझी 5 श्रद्धाने असा पाहिजे होता. म्हणलं मेंदूच बाहेर निघले असे दोन्ही बी. चमत्कार इथंच आहे. हा माझ्या जीवनात घडलेला हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे की आज बाबाला बघा ना महाराज, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी स्कॅनिंग केलं नाही, काही नाही, फक्त दवाखान्यात गेलो 5 मिनिटात पुन्हा अगदी हसून जेवण आमचे. उभा मागे पुढे उगवी कोणे संगत, उगवी कोणे संगत, उगवी कोणे संगत. उभा मागे पुढे उगवी कोणे संगत, उगवी कोणे संगत, उगवी कोणे संगत. म्हणून अशा साधूला, अशा महात्म्याला आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळताय. तुम्हाला सुद्धा धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेसे. तुमच्या नावाने मी टाळी वाजवतो. कोण म्हणतं की मेल्यावर त्या ठिकाणी वाह करतात महाराज? चूक आहे. हां, जेवढे सवंगडी होते का दीन दुबळे, सगळे अगदी गरीब जनता आज इकडे गेलतो बाबा महाराज, हे घर आपलंच बरं का. पण कृपा सतीश बाबाची आहे माझ्यावर. अजून काय चमत्कार पाहिजे रे बाबा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेस आपण साधूला सांभाळलं रे, सांभाळलं की तो परमात्मा आपल्यावरती कृपा दृष्टी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधूला आपण सांभाळावं, देव आपल्याला ऑटोमॅटिक सांभाळील महाराज. देव सांभाळील आपल्याला. बाबा एकच सांगतो, मन पवन तुरंग, मन पवित्र करा रे. मन पवन तुरंग, मन ही या ठिकाणी पवन वाऱ्यासारखं आहे ना, आज इथं उद्या तिथं परदेशी तिथं, मन पवन तुरंग. पण कंट्रोलिंग करण्याकरता काय, हाती नामाची फिरंग याने तलवार. रामाचं नाव घ्या, तलवारीसारखं घ्या. कशासारखं घ्या? तलवारीसारखं घ्या. धार पाहिजे ना नावाला. तुम्ही म्हणता कशी ती सांगा ना मला थोडीशी. राम राम
राम असं म्हणलं कसं वाटतं? हा उगा मळमळ झाल्यासारखं नाही घ्यायचं. मग राम राम राम. एकदा भजन म्हणा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय 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 राम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम. हे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय 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 राम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय 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 राम. हे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे राम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे राम. हरे राम हरे राम हरे राम हरे राम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम. रामाचं नाव घेतलं की मन कंट्रोल होतं महाराज. पवनासारखं आहे मन पवन तो रंग हाती नामाची फिरंग. रामाचं नाव त्या ठिकाणी मन एकच हे राम झाले मन 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 हे राम झाले. तिला सुनी कैसे निवृत्ती आले प्रवृत्ती का सुनी कैसे निवृत्ती आले. मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले. सोनी कैसे निवृत्ती आले प्रवृत्ती का सोनी कैसे निवृत्ती आले. मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले. मन हे राम झाले 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 मन हे राम झाले. तुकोबरायचं मन राम झालं होतं महाराज. एकनाथ बाबांचं मन राम झालं होतं महाराज. का? शुक आणि सारंग. एक सांगतो एक घटना आहे. शुक आणि सारंग हे रावणाचे गुप्तहेर संघटनेतले दोन या ठिकाणी राक्षस होते. मन राम हे झाले मन राम. मला आठवलं बरं शिवाजी बाबा छान. ते ज्यावेळेस युद्धाच्या भूमीमध्ये आले श्रीलंकेच्या बाहेर त्या ठिकाणी पाडाव टाकलेला आहे. सगळी लंकेमध्ये त्या ठिकाणी सगळे अशी शांतपणे युद्धासाठी बसले. या ठिकाणी तळ ठोकून बसले होते लंकेच्या बाहेर. रावणाने सांगितलं 2 गुप्तहेर पाठवा आणि कुठं कुठं काय काय ठुलंय ते लक्षात आणून या ठिकाणी आणा. तर हे शुक आणि सारंग नावाचे 2 त्या ठिकाणी गुप्तहेर म्हणजे सीबीआय आजच्या हिशोबाने पाठवले. ते आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावरती बिभीषणाने ओळखलं की हे शुक आणि सारंग या ठिकाणी आलेले आहेत. मग मात्र धरले. सुग्रीवाने गदा उचलली मारण्यासाठी. ठेवायचं नाही म्हणले रावणाचे दूत आहेत.
विभीषण काय म्हणले, रामाकडे घेऊन गेले. ते म्हणले मारा, काहीच हरकत नाही, घेऊन गेले. ते उदारता किती ते सांगतोय. इथं ज्यावेळेस राम जागा होतं ना, त्यावेळेस अंतःकरण उदार बनत चालतं महाराज. उधार नाही, उदार. आतमध्ये गेले, प्रभू रामाच्या समोर उभं केलं. सुग्रीवाने सांगितलं काय, प्रभू हे रावणाचे दूत आहेत आणि आपलं कुठं कुठं शस्त्रसाठा आहे, कुठं कुठं आपलं बॉम्ब ठुलेले आहेत, कुठं कुठे या ठिकाणी मिसाईल ठुलेले आहेत, कुठं कुठं त्या ठिकाणी आपल्या लढाईची सामुग्री ठुलेली आहे, हे पाहण्याकरता आलेत प्रभू. राम म्हणले रावणाचे दूत आहेत ना, म्हणले इकडे इकडे यार, दोघ जण आले. अरे उदारता किती लक्षात ठेवा. साधं एकमेकाचे धक्काबुक्के जर लागले तर ते तांबडी डोळे करून पाहते एकमेकाकडून. हा बरोबर आहे का. एसटीत चढताना जर एखाद्या पाय पडला ना तर ते शिवीगाळीपर्यंत जातं. याला उदारता म्हणायची. पण आमच्या वारकऱ्याच्या पावलावर पाऊल जर पडला ना तर काय म्हणतो, माऊली पाय काढा हो, का जरा त्रास होतोय. हे असं मी सांगायचंच ना, ए पाय काढून घे. इथं राम जागा नाही होत, इथं राम जागा आहे. ते शोक सारंगल म्हणजे इकडे 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 तुम्ही माझं कुठं कुठं काय काय ठेवलं, किती सैन्य, हे पाहण्याकरता आलात ना. म्हटले हा, हात जोडले त्यांनी. ए हनुमान ये, ह्यांना सगळं आपलं सगळं शस्त्रसाठा कुठं कुठं काय काय सगळं दाखव रे ह्यांना. आणि मारू नका कोणला, अजिबात मारायचं नाही, सगळं दाखव. आणि सगळं दाखवून त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थितपणे पाठवून दे. जिम्मेदारी कोणाला सोपवली, बजरंग बलीला. का, त्यांना माहित आहे बजरंग बलीचं अंतःकरण कसं झालेलं आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, अभंगाचं दुसरं चरण चाललंय, 9 वाजले. तुम्ही हिप्नॉटिझम सारखं पाहू नका. विठाला 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 प्रभू रामचंद्राने त्यांची सुद्धा दया केली महाराज. यापेक्षा कोण दयाळू आहे माझ्या रामाशिवाय. म्हणून राम जाग करण 22 तारखेला गुढ्या उभारा. टाळी वाजवावी आणि गुढी उभारावी. 22 तारखेला गुढ्या उभारा, लाडू बिडू करा, लहान लेकराला खाऊ घाला. संध्याकाळी रामाच्या नावाने ठीक 7 वाजता मस्तपैकी 5 दिवे का व्हायना, ज्याच्याकडे गोड तेल शिल्लक असेल त्यांनी. आता गोड तेलांनी इतकं कहार मातलेला आहे, सगळे अटॅक त्याच्यामुळं होतात ना. म्हणजे ज्याच्याकडे सुंदर गोड तेल आहे, भरभरून आहे, रामाच्या कृपेने सगळं घर सुशोभित करा. जसे आपण दिवे लावतो तसे 7 वाजता. चला, बरोबर 9ला काटे येऊन धडाकला. काम झालं. विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. जय विठोबा 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
वर